माझे नाव तनुष्का योगेश व्यास। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे का श्रीचे आगमन केव्हा व कुठे झाले? चला आपण सगळे जाणून घेऊया। 23 फरवरी 1878 दुपारीच्या वेळेस शेगाव इथे देवीदास पातुळकर यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम निमित्त भोजनाचे आयोजन केले होते। यांच्या जेवणाच्या पत्रवाड्या वटवृक्षाखाली टाकलेल्या होत्या। महाराज उष्ट अन्न ग्रहण करत होते। आपले सगळ्यांचे लाडके श्रींचे प्रगट म्हणून श्रीकडून आपल्याला बोध मिळतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म। आता आपण श्रीचे अलौकिक चमत्कार पाहू। महाराजांनी भोजन ग्रहण केले। त्यांच्यासाठी थंडगार पिण्याचे पाणी प्रबंध केले, पण महाराजांनी जिथे पशु पक्षी पाणी पितात दूषित आणि गहाण त्यांनी आडोंजीत घेतले। पाणी सगळे लोक पाहत होते की ते पाणी सोन्यासारखे सुंदर दिसत होते आणि श्रीकडून आपल्याला असा बोध मिळतो की माझी आणि पशु पक्षींची अंतरात्मा एकच आहे, तर तशात भेदभाव कसा? आता आपण जाणून घेऊया की बाबांनी चिलम कशी धारण केली। एक दिवस महाराजांच्या दर्शनाला काशी क्षेत्रातून गोसाई आला, पण सगळ्या भक्तांची भीड पाहून तो एका ठिकाणी उभा राहिला। महाराजांनी त्यांना पाहिले आणि जवळ बोलवले आणि म्हणाले, तुझा संकल्प पूर्ण कर। आणि गोसाईंनी महाराजांच्या चरणात चिलम बुटी अर्पण केली। एका भक्ताचा मान ठेवून श्रींनी चिलम धारण केली। अशी जानराव देशमुखांना जीवनदान कसे दिले ते जाणून घेऊया। महाराजांची कीर्ती दूर दूर पसरली होती। शेकडो भाविक बंकटलालांच्या घरी दर्शनाला येत होते। शेगावचे रहिवासी जानराव देशमुख खूप अस्वस्थ आणि खूप बिमार पडले होते। सगळ्यांनी वैद्य आणि डॉक्टरांनी हात टेकले होते। मृत्यू निश्चित होता। त्यांची पत्नी धावत धावत बंकटलालांच्या घरी जाऊन महाराजांच्या चरणाचा तीर्थ घेऊन आली आणि ते तीर्थ जानरावांना दिला। ते तीर्थ त्यांच्या पोटात जाताच उठून बसले व तंदुरुस्त झाले। अशा ब्रह्मांड नायकांनी जानरावांना जीवनदान दिले। धन्यवाद।